सुरेश पाटील हे आपला आज उमेदवारी अर्ज दाखल करतात. आपण कलेक्टर ऑफिसच्या समोर आहोत. त्यांची मुलं सर आज अर्ज दाखल करतात, कसं वाटतंय? खूप खूप आनंद होतो आणि मला वाटतं की नवीन लढाई नवीन एकाहत्तरची लढाई लढलेला आहे. त्यावेळेला तिथं रक्त सांडलं होतं आणि ते रक्त का सांडलं तर भारतीयांच्या सुरक्षिततेसाठी. आणि आता सुद्धा माझं आता तर रक्त नाही सांडणार, पण आता खूप खूप काम करायचं दुसऱ्या इनिंग मध्ये. नाहीतरी आम्हाला फर्स्ट इनिंग मध्ये आमचं सैनिकांचं जीवन एखाद्या साधू संन्यासासारखं असतं, फकीरासारखं असतं. सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळी 7 वाजल्यापर्यंत तिथं, संध्याकाळी 7 वाजल्यापासून 7 वाजल्यापर्यंत तिथं. तर आम्हाला तो फार मोठा अनुभव आहे. म्हणजे 12 महिन्यात मी 10 महिने तिथे राहतो. मग घरी होळी असली, दिवाळी असली, काही लग्न कार्य असलं जाताच येत नाही. पण आता इथं आम्ही 24 तास समाजासाठी काम करतोय. आणि गेले 30 वर्ष निवृत्तीनंतर आम्ही भूतपूर्व सैनिक पाण्यावरती मोठ्या प्रमाणात काम करतोय. आणि आपल्याला माहिती आहे आजकाल हे पुणेकर 3 महिन्याचे पाणी पितात. त्याच्यासाठी आमचं अक्षरशः रक्त सांडलंय, आमचा घाम गळालेला आहे. आम्ही खडकवासला धरणातले 25 लाख ट्रकलोड जी माती काढली. आणि जेव्हा आपण 1 ट्रक माती बाहेर काढतो तेव्हा 1 टँकर इतकं पाणी राहतं. तर तुम्ही गुणाकार करा, 25 लाख गुणिले 10,000. सर तुम्ही पाण्यावरती काम करतात. आज तुमची एंट्री अगदी हट्ट झालेली आहे. ओपन जीप मध्ये तुम्ही आलेले आहात. लोकांना सगळ्यांना हात करून नमस्कार करून तुम्ही येता. पुणेकरांचा आशीर्वाद तुमच्यासोबत आहे. काय सांगाल या संदर्भामध्ये? हा, आता खरं कसं झालंय, आता जे प्रस्थापित जे पक्षवाले आहेत ते एक दुसऱ्याला टोमणे मारले, एक दुसऱ्याबद्दल काही वाईट बोलणे. मी काही ठिकाणी तर बघितलं एक दुसऱ्याला शिव्या पण देत आहेत. अरे तुम्ही विकासाचं बोला ना, हे सर्वसामान्य माणसाचे अश्रू कधी पुसणार? अरे आज आपल्याकडे भस्मासूर हा लोकसंख्येचा झाला. माझा जन्म जेव्हा झाला 47 साली तेव्हा आपण 35% पण नव्हतो, 35 करोड नव्हतो. आज तुम्ही 160 कोटी आहात, 130 कोटी गेल्या 70 वर्षात ऍडम झाले. आणि गेल्या 70 वर्षात पुणेकरांच्यासाठी काय केलंय? यांचा रोड मॅप आहे का? आपल्या घरी लहान मुल जन्म झाले तर आपण त्याचं प्लॅनिंग करतो की 6 वर्षांतर शाळेत, 16 वर्षांतर असं मुलगी असली तर एके वेळेला त्याचा आपण लग्न करू. पण हे तर काहीच नाही पुण्यात. तुम्ही BRT बांधता, आमचे 3000 कोटी करदात्यांचे पैसे खर्च केले आणि आता ते तोडायला लागलात. अरे 90 लाखाचे तुम्ही बसथांबे तोडताय, लाज वाटायला पाहिजे. आणि त्याच्यात म्हणजे एरर इंटू एरर आहे. आता त्यांनी काय केलंय की मेट्रोला पॅसेंजर स्पाइसेस म्हणून दोन्ही बाजूला 50 मीटर 4 FSI दिलात. आणि 4 FSI म्हणजे जिथं बंगला असेल आणि एखादी कार आणि 2 स्कूटर असतील तिथं तर 10 मजली बिल्डिंग येणार. म्हणजे 100 कार येणार आणि 500 स्कूटर येणार. हा मूर्खपणा चाललेला. सरांचं एकूणच पुण्यासाठीचं जे योगदान आहे, सामाजिक कार्य असेल, पर्यावरणासाठी असेल, पुण्याच्या नद्यांसाठी, पाण्यासाठी, कारण अनेक धरणामध्ये गाळ साठलेला असून म्हणून लोकसंख्या वाढतीये, त्या प्रमाणात आपल्याला सुविधा पुरत नाही. आणि या सुविधांसाठी त्यांचा हा लढा आहे. आणि म्हणून सैनिकी पेशीतून निवृत्त होऊन आज ते खासदारकीचा अर्ज भरतायत. आणि आज ते कलेक्टर ऑफिसच्या समोर आलेले आहेत आपला अर्ज दाखल करणार. एकदम हटके स्टाईलने त्यांनी इथे आपली एंट्री केलेली आहे. बघूया त्यांना हा सगळा त्यांचा स्टाईल असेल, त्यांचं काम असेल, पुणेकरांना किती भावतंय. आणि खरंच त्यांच्या मनातला खासदार सैनिकासारखा असणार आहे, एक चांगला नागरिकासारखा असणार आहे, की पुण्याचा विकास आणि पुण्याचं पर्यावरण या सगळ्या विषयावरती असणार आहे. निवडणुकीचा अपडेट तुम्हाला आमच्या राष्ट्रसंचार या चॅनलवरती बघायला मिळते. तर आमच्या राष्ट्रसंचार चॅनलला, फेसबुक पेजला, युट्यूब चॅनलला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.